गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो. आणि इकडं आहे नव्या रोडला आलोय. आणि आज रात्रीपासून पाऊस चालू आहे, पण काही एवढा पूर पण नाही आलेला. फक्त थोडंसंच पाणी आहे बाटली. आणि आपण चालू आहे इकडे गौरीला आणायला. इकडे आपले हे धन आहे, आपलं घर, इकडे आपले सगळी प्रॉपर्टी, आपली शेती. आणि इकडे आता गौरी ऑटोमॅटिक क्रूज कंट्रोल. आता तिच्या खांद्यावर आहे ना, पाठीवर दिलेलं आहे. आता तर तिकडं मी जरी सोडून दिले ना, तिकडे होती, तिकडून आता ती आली इकडे इकडे खायला. सोडून जरी दिलं तर कुठं जाणार नाही, फक्त रस्त्याला खात राहील. वाळाच्या त्या अंग जाणार नाही, म्हणजे वाळात पण जाणार नाही आणि दुसरीकडे पण जाणार नाही. सो गाईज, आपली गौरी खूप जोरात पळत पळत गेली आहे. आता कुठे गेली मला पण माहित नाही. हा, तिचे पाय आहेत, हे बघा, हे पाय तिचे, हे बघा, हे पाय लय जोरात गेलेली. हा, ती इकडे, ती वरती इकडे लाल लाल कलरची आपली गौरी आहे. इकडे एवढ्या लाल लाल गाय मला समजत नाही कुठे. इकडे इकडे एवढ्या गाय, तिकडे ती बघा आपण गौरी काय कंपन्याकडे. तिला वाटते तिच्या मम्मी आहे म्हणून. आता कशी बघते. जायचं तुला, तू पैसा खाल्ल्या मेहरातून डायक वरल्या मेहरात गौरी, आमची गौरी. आता बाबा आलेले तिला बांधायला. काय गौरे अशी जोरात पळले ना बाबा, पास तिला जोरात पळेली. काय करू राहिली, फांटी मोडीता का मॅडम? तिच्या डोळ्याच्या लागत आम काय, इकडे बघ. आम ग डोळ्याच्या लागलं तिच्या, नुसतं इकडे तिकडे म्हणत ते. डाळिंबाला आता पावडर आहे. आणि वातावरण थोडं चांगलं झालं, ऊन आहे. आता ट्रॅक्टर कोल्ड स्टार्ट आहे. सकाळी सकाळी एवढं ऊन होतं, हे सॉरी, सकाळी सकाळी एवढा पाऊस होता. आता किती भारी ऊन आलेले. फक्त एक तास असं चालू राहायला पाहिजे ऊन कडक, म्हणजे आपली डाळिंबाची पावडर उरकून जाईल. जेवण करत होतो, म्हटलं आता वातावरण थोडं चांगलं राहील. पण मग आता बघा इकडं आबट, ऊन पण नाही. आता बहुतेक कॅन्सल होतं का नाही माहीत नाही. आता बहुतेक जायलाच लागेल, कारण ट्रॅक्टर आता रेडी कराय तिकडे. आता जेव्हा निघू तेव्हा बघू. आणि गावात जायचं आहे, अकाउंट ओपन करायचं आहे बँक ऑफ बडोदामध्ये. जाऊ तिकडे थोड्या वेळात. किती वेळ लागेल किती नाही, तर पावडर पण आहे, मोठी गाडी नाही नेमकं, त्याच्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही आता. नाही तर मग मामाची मोठी गाडी इकडे आणायची, चालून द्यायचं आपलं काम. आता तिला ट्रॉफिक लागली होती नर्सरीमुळं. पोचलो. मी विचारून बघतो, मी मारू का, ट्रायल करू. अहो पुढल्या वर्षी राहील माझ्याकडे, जे आता मारणार मजा येते. हम मारेंगा. नाही, मी टोपी पण आणली, दुसरी टोपीच नाही आणली.
काल आपण आहे ना ही बाई ही पेन काढली पोटातलं सगळं साफ करून घेतलं. त्याच्यामुळे आज आहे ना पावडर घेतली आपण. आज पावडर घेतली आहे त्याच्यामुळं हे टाकल्यामुळं त्याच्यामुळं आज पावडर घेतली आपण. हे सगळं छाटलं. पहिले पावडर जात नव्हती आतमध्ये, आता पावडर आतमध्ये जात. साबू टाकलेला म्हणून काय टेन्शन नाही. अवघड आहे निसर्गाचं. आता नाही जोरात पाऊस सुरू झाला आहे. इकडे बघा. हे बघा. अरे यार आता काय करू शकत नाही. पाऊस नाही जोर चालू होता पाऊस. त्याच्यामुळे ना आपण साबू टाकलेला आहे. मग आता पावडर परत कंटिन्यू चालू. साबू असल्यावर काय टेन्शन नाही. माल वल्ला झालेला आहे माल. अजून 200 लिटर बनवायला लागेल. तुम्ही काय उद्योग करू राहिले? एक गाडा झाला आता अर्धा राहिला. हा का? आता लाईट नाही म्हणून थोड्या वेळ शांत आहे आपण. म्हणजे बाबा थोडेसे लाईट आव ते पाणी गेलं ना लाईट गेली ना. बाबा एका हातानेच बांधते. ते तर मला जमणार नाही एका हाताने. थोडं आसार असते ना लय मजा आली असती पावडर मारायला. मग डायरेक्ट ट्रॅक्टर उलटा पालटा ऑफ रोडिंग केली असे थोडीशी. पण आता काय ट्रॅक्टर टायर नवीन आहे त्याच्यामुळे मग फसवताच येत नाही. या पाय थोडा पाऊस चालू होता. पात देऊ का? हा जरा पाहतो. एक तर इडं सटाकला असतो मी. आता इकडे आलेली लाईट आणि आता बनवायचं आहे 200 लिटर. म्हणजे आपल्याला लागतो 500 600 700 लिटर लागत आहे. आता झालेली आहे सुरू. 300 लिटर बनवलं आहे. आता इकडं चालू केला आता सगळं. आणि आरती गल्ली ती मारून घेतली मग ही झाली. मग आता इथे आता सगळं एक साइड चालू आहे फक्त. इकडं बघतो आता पूर्ण वावर झालेलं आहे. आता फक्त गडबड राहील. आता गडबड एकदम सुरू झाली. ती साईड झाली आता ती साईड इकडं आहे. आता ती साईड आहे परत. पण आता शेवटच्या वेळेस पाऊस नाही आला पाहिला ना. पाऊस किती बेकार आहे. म्हणजे एवढा मोठा पेट प्लॉट मारायचं तो नाही. थोड्यावर पाऊस आहे ना काढ करून जातो. आमची गौरी गाडीवर आलो घ्यायला. आज वार जास्त आहे बरं का. वार
बाबाचा विषय आमचा विषय वेगळा होता. शेपूट पा माग ते शेपूट बघा. हा निघालं निघालं. द्या. मी गौरीला कसं बांधलेलं माहिती का? नाही बांबू. आज बांबू राहील. आपल्या सोबतच ती काम करते. सो गाईज माझं काम चालू होतं म्हणजे तिकडे ना बाबासोबत पेरूचे ना शेंडे आणि पेरू छाटत होतो. म्हणजे छाटत म्हणजे खुडीत होतो. मग आता झालंय 5 वाजले आणि बाबाची सुट्टी झाली कारण की सकाळी लवकर येत्या ते 8लाच येत्या. 8ला नाही 7लाच येत्या. गौरीला बांधत्या मग त्यांचं काय ते फिल्डिंग आहे ते विचारत्या. मग चहा घ्यायत्या. चहा झाला का मग त्यांचं काय काम आहे ते करत्या. सो गाईज इकडं पाऊस सुरू झालेला आहे आणि आता बघू आता आम्हाला ना त्या मळ्यात जायचंच आहे. तेव्हा जायचं तेव्हा जाऊ. कारण की का माहिती आहे का? पावसाचं वातावरण पण झालेलं आहे. 8-8:30 वाजेपर्यंत जर पाऊस नाही थांबला तर आपल्याला कॅमेरा ओपन करून तिथला पूर्ण नजारा बघायला लागेल. कारण की ना डाळिंबाचं सध्या मार्केट खूप जास्त आहे. आम्ही म्हणजे पहिल्यापासून जात होतो काय का? संध्याकाळी बघू जायचं असलं तर ठीक. बघू शकतो का पाऊस चालू आहे हा. आणि आता पायनीत जायचं होतं पण विषय असा जाऊ का नको असं झालं. ते काय माहिती थोडं ना कधी कधी मोबाईल पुसला का येऊन जातं ब्लर. आता जातोच पायनीत एवढा काय पाऊस नाही नॉर्मल बुरबुर आहे. आता वरती मनाई चालू आहे आणि आबटे चालू आहे. तुम्ही याच्यावर हे बघा विचार करा का इकडं पाऊस आहे बघा ही वल्ल वल्ल आहे. त्याच्यावर गच्ची आपली ही वल्ली आहे. मग आता पायनीत जातो. पायनीतून मग घरी येतो. मग पायनीत जायचा हा तुम्हाला ब्लॉग दिसेलच. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.